नागपुर शहर में मादक पदार्थों के खिलाफ चलाए जा रहे अभियान के तहत पुलिस को बड़ी सफलता मिली है। अपराध शाखा के एनडीपीएस पथक ने गणेशपेट थाना क्षेत्र में छापेमारी कर मेफेड्रोन ड्रग्स के साथ एक आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस को 13 फरवरी 2026 की रात गोपनीय सूचना मिली थी कि एक व्यक्ति सुभाष रोड स्थित आगेराम देवी चौक के पास ड्रग्स की डिलीवरी देने वाला है। सूचना के आधार पर पुलिस ने अभयंकर भवन के सामने जाल बिछाया। इस दौरान एक संदिग्ध व्यक्ति मोपेड वाहन से ग्राहक को एमडी पाउडर की डिलीवरी देने पहुंचा। पुलिस ने तत्काल उसे हिरासत में लेकर तलाशी ली। तलाशी के दौरान आरोपी के पास से 512 ग्राम मेफेड्रोन एमडी पाउडर बरामद किया गया, जिसकी अनुमानित कीमत लगभग 1,40,00,000 रुपए आकी गई है। इसके अलावा 3 मोबाइल फोन, 41,000 रुपए नगद और एक एक्टिवा 2 पहिया वाहन हेलमेट सहित कुल 1,03,82,000 रुपए का माल जब्त किया गया है। गिरफ्तार आरोपी की पहचान संजय राम प्रकाश गंगवानी, उम्र 29 वर्ष, निवासी गणेशपेट नागपुर के रूप में हुई है। पूछताछ में खुलासा हुआ है कि यह मादक पदार्थ इंदौर मध्य प्रदेश से ट्रेवल्स के माध्यम से पार्सल द्वारा मंगाया गया था। मामले में अमरदीप श्री नारायण शर्मा 47 वर्षीय निवासी इंदौर मध्य प्रदेश को वांछित आरोपी बताया गया है। पुलिस के अनुसार वांछित आरोपी के खिलाफ विभिन्न धाराओं में 15 प्रकरण दर्ज है, जबकि गिरफ्तार आरोपी के खिलाफ भी पूर्व में आईपीएल सट्टेबाजी के 2 मामले दर्ज है। दुसरा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये 13 तारखेला एनडीपीएसच्या आमच्या पथकाने त्या ठिकाणी 512 ग्राम एमडी जप्त केला। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, मोठी कन्साइनमेंट आहे। अलीकडच्या काळात नागपूरमध्ये जो एमडीचा साठा येतोय आणि गांजा जो येतोय, ज्यावेळेस आम्ही त्याचं इंटरसेप्शन करण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की एक तर राजस्थान टू इंदोर टू नागपूर या पद्धतीने हा गांजा येतोय। आता ह्याच्यामधला संजय गंगवानी नावाचा आरोपी जो आहे त्याला आम्ही 512 ग्राम गांजा सहित त्याच्या मोपेड सहित अटक केलेला आहे। जवळपास त्याची किंमत पूर्ण 1,03,00,000 इतकी त्या एमडीची किंमत होते आणि याच्या मागची बॅकवर्ड लिंक ही आम्हाला इंदोर पर्यंत जाताना दिसते। फर्दर तपासासाठी आमची इन्व्हेस्टिगेशनची टीम आम्ही बाहेर पाठवलेली आहे। कुठं तिथं कारखाना आहे की मधलाच पेडलरपेक्षा वरती स्टेपचा माणूस आहे याचा तपास आम्ही घेत आहोत। संजय गंगवानीचा ज्यावेळेस रेकॉर्ड आम्ही पाहिला तर त्याच्यावर पूर्वी 2 क्रिकेट सट्ट्याचे गुन्हे दाखल असल्याचं दिसून येतं। यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारच्या कन्साइनमेंट आणल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या दृष्टीने त्याचा तपास सुरू आहे। 21 तारखेपर्यंत संजय गंगवानीची पीसीआर आम्हाला प्राप्त झालेली आहे। जर यापूर्वी त्यांनी आणलेला असेल तर कोणाकोणाला दिलेला आहे, त्याची फर्दर बिलो लिंक कुठे कुठे आहे आणि विक्रीची ठिकाणं कुठली कुठली आहेत या दृष्टिकोनातून आम्हाला काही माहिती मिळालेली आहे आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा तो पार्ट आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं बॅकवर्ड लिंक्स ज्या आहेत त्या बॅकवर्ड लिंक्सवर आमचं लक्ष आहे की जेणेकरून तिथूनच मूळ मुद्द्यालाच आपण हात घातला पाहिजे आणि इरॅडिकेशनच्या दृष्टीने त्यामध्ये प्रयत्न केले पाहिजे। वे ऑफ ट्रान्सपोर्ट जो होता एमडीचा तो आम्हाला लक्षात आलं की ट्रॅव्हल्स आहे। मागे एकदा ज्यावेळेस वे ऑफ ट्रान्सपोर्ट लक्षात आलं, मुंबईवरून रेल्वेने येत होतं आणि तेही अननोन व्यक्तीच्या मार्फत, म्हणजे एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला। इथे ट्रॅव्हल्स वरून पार्सल येतं आणि पार्सलसाठी हा व्यक्ती जातो आणि उचलतो आणि पार्सल घेऊन संबंधितांना तो देतो असं लक्षात आलेलं आहे। त्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे। अशा 2 मोठ्या कारवाईच्या दृष्टीने ही पत्रपरिषद आजची घेतलेली आहे।